लाडकी बहीण योजनेअंतर्गत संक्रांतीचे गिफ्ट मिळणार. संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींना जे 3,000 रुपये मिळणार आहेत याचे वितरण कधीपर्यंत होणार, असा प्रश्न राज्यातील विविध लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण लक्षात घेतलं तर आपण बघा, 12, 13 आणि 14 हे 3 दिवस आता महत्वाचे असणार आहेत. कारण 14 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आम्ही मकर संक्रांती निमित्त गिफ्ट जमा करू, 3,000 रुपये देऊ, असे आता राज्यातील विविध मंत्र्यांच्या वतीने सांगितले जात आहे. अनेक माध्यमांद्वारे देखील याबाबतच्या बातम्या आल्या आणि त्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी एक प्रश्न विचारला की याबाबतचा कोणताही शासन निर्णय किंवा जी आर आला आहे का, किंवा हे वितरण नक्की कोणत्या तारखेपासून सुरू होईल, कधीपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. त्यासोबतच ज्यांना नोव्हेंबर महिन्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेचा निधी आला नव्हता त्या लाडक्या बहिणींना आता हे 3,000 रुपये मिळणार आहेत का नाही, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणींचे आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, यामधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे बघा, हे जे संक्रांत गिफ्ट असणार आहे या गिफ्टचे वितरण हे 12 तारखेपासून होण्याची दाट शक्यता आहे. कारण जर लाडक्या बहिणींना, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना जर 14 तारखेच्या आधी जर वितरण द्यायचे असेल तर 12 तारखेपासून वितरण होणे आवश्यक आहे. उद्या 11 तारीख किंवा आता तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहाल त्या दिवशी 11 तारीख असणार आहे, रविवार आहे. त्यामुळे आज वितरण होण्याची शक्यता नाही. वितरण रविवारी, तुम्ही म्हणाल की डीबीटीच्या माध्यमातून वितरण असते त्यामुळे रविवारी देखील व्हायला अडचण येत नाही. नक्कीच अडचण येत नाही. परंतु जो पहिला टप्पा असतो किंवा जे पहिल्या दिवशी जे वितरण असते ते आतापर्यंत कधीच रविवारी आले नाही. म्हणूनच रविवारी आज वितरण होण्याची शक्यता नाही. परंतु उद्यापासून याचे वितरण होणे आवश्यक असणार आहे. तरच राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना 14 तारखेच्या आधी, अर्थातच मकर संक्रांतीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. कारण त्याशिवाय हेच पैसे शक्य नाहीत. आता यामध्ये महत्वाचे मुद्दे बघा. तर वितरण मी सांगितल्याप्रमाणे 12 तारखेपासून होणे आवश्यक असणार आहे. 12 तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे द्यावेत, जेणेकरून सोमवार, मंगळवार आणि बुधवार पर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचा हप्ता हा जमा होईल. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा, मी सांगितल्याप्रमाणे की संक्रांती आधी महिलांना लाभ द्यावा. आता जर सरकारने याला संक्रांती गिफ्ट म्हणून नाव दिलंच आहे, तर मग हे संक्रांती आधीच सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येणे देखील आवश्यक असणार आहे. कारण सरकारच्या वतीने अशीच सेम कंडिशन झाली होती रक्षाबंधनच्या वेळी. रक्षाबंधन वेळी देखील राज्यातील अनेक मंत्र्यांनी त्या संदर्भात माहिती दिली होती की 3,000 रुपये येणार, 3,000 रुपये येणार. परंतु प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 1,500 रुपयेच आले होते. परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे, नक्कीच वेगळी आहे. कारण आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता, जो की महिना संपून आता जवळपास 10-11 दिवस झाले आहेत, त्यामुळे तो हप्ता देण्यासाठी सरकारला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आणि या महिन्याचा हप्ता, अर्थातच जानेवारी महिन्याचा हप्ता देखील 14-15 तारीख म्हणजेच की निम्मा महिना संपल्यावरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल. म्हणूनच सरकारला हा निधी वितरित करताना कोणत्याही प्रकारची अडचण येण्याची शक्यता नाही. आणि म्हणूनच सरकारच्या द्वारे लाडक्या बहिणींना ऐन इलेक्शनच्या तोंडावरती हे 3,000 रुपये देऊन लाडक्या बहिणींना खुश करण्याचा नक्कीच प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या वतीने केला जात आहे. आणि म्हणूनच 12 तारखेपासूनच याचे वितरण देखील शक्य आहे. आता आपण पाहिलं होतं की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारची पोस्ट न करता किंवा कोणताही अधिकृत जी.आर न येताच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली होती. त्याच पद्धतीने यावेळी देखील अजून जी.आर आला नाही, परंतु डायरेक्ट वितरण यावेळी देखील शक्य आहे. कारण सरकार सध्या राज्यामध्ये आचारसंहिता सुरू आहेत आणि या आचारसंहितेच्या काळामध्ये अशा ज्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत त्यांच्याद्वारे लाडकी बहीण योजनेच्या पोस्ट होत नाहीत. परंतु मागे काही दिवसांपूर्वी त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की नक्कीच आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी खुश करू. आणि म्हणूनच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जे संक्रांत गिफ्ट बोललं जात आहे 3,000 रुपये, हे येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. आणि याचे वितरण देखील सोमवार पासून व्हायला हवे. आता यामध्ये परत लाडक्या बहिणींची निराशा करू नका, एवढीच मागणी आम्ही सरकारला करतोय. आता अजिबात निराश करू नका. 3,000 रुपये 3,000 रुपये तुमच्या मंत्र्यांनी टाकला आहे, तुमच्या सभापतींनी टाकला आहे, तुमचे सर्व आमदार टाकत आहेत की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये येणार, 3,000 रुपये येणार. तर आता हे 3,000 रुपये द्या. असंख्य राज्यातील लाखो लाडक्या बहिणी आता या 3,000 रुपयांची आशा लावून बसल्या आहेत. आता जर तुम्ही परत 1,500 रुपयेच दिले तर या निमित्ताने अनेक लाडक्या बहिणी यावेळी 100% नाराज होतील. त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिले गेले नाहीत त्या लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर सोबत हे 2 महिने असे तुम्ही एकत्रित 3 महिन्यांचे पैसे द्या. कारण सरकारकडे आपल्याला माहिती आहे की निधी कमी होता. सरकारने त्या ठिकाणी 8 डिसेंबर रोजी राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणासाठी देखील निधी मागवला होता आणि मग सरकारला हा निधी देखील आता मिळाला आहे. म्हणजेच की सरकारकडे निधी वितरित करण्यासाठी आता कमतरता नाही. आणि म्हणूनच मग सरकारने काय केलं पाहिजे, सरकारने त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्व पैसे देणे गरजेचं आहे. लाडक्या बहिणींना चुकवू नका.
सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण करा. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत किती हप्ते आले आहेत हे नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबतच संक्रांतीचे गिफ्ट हे लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळावे का हे देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी जेव्हा वितरण होईल तेव्हा योग्य पद्धतीने सर्वात आधी पुराव्यासह माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र.